दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या पाणबुड्या अलाइड नेशन्सच्या पाणबुड्यांचा धुव्वा उडवत होत्या. सामरिक सैन्याच्या दृष्टीनं खूप पुढं असलेल्या अमेरिका आणि चीनसारख्या देशांना काय करावं हे कळत नव्हतं. जर्मनीच्या पाणबुड्या समुद्रात सगळीकडे फिरायच्या. शत्रू राष्ट्रांची पाणबुडी दिसली की सगळ्या पाणबुड्यांना रेडिओ वेव्हनं एकत्र करायच्या आणि एकट्या पाणबुडीवर अचानक हल्ला करायच्या. नंतर ही पद्धत पाण्यात लढल्या जाणाऱ्या युद्धांमध्ये फेमस झाली आणि तिला नाव देण्यात आलं वुल्फ पॅक फॉर्मेशन. एकत्र येऊन हल्ला करण्याची ही पद्धत लांडग्यांपासून इन्स्पायर झाली होती. पण याच प्राण्यानं जगाला हल्ल्याची अजून एक आयडिया दिली, लोन वुल्फ. 1890 पासून याच पॅटर्नमध्ये अनेकांचे जीव घेण्यात आले. 25 एप्रिलला अमेरिकेच्या वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमध्ये झालेल्या गोळीबारानंतर हल्लेखोराचं वर्णन करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी लोन वुल्फ हा शब्द वापरला. त्यानंतर 28 एप्रिलच्या सकाळी मुंबईच्या मीरा भाईंदरमध्ये कलमा पडता न आल्यानं चाकू हल्ला करणाऱ्या जुबेरच्या घरातही लोन वुल्फ बद्दल लिहिलेलं साहित्य मिळालं. पण हा लोन वुल्फचा विषय नेमका आहे काय, त्याची सुरुवात झाली कुठं आणि माणसांवर होणाऱ्या अटॅकची आयडिया लांडग्यांपासून इन्स्पायर कशी झाली, समजून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. लांडगे. जंगलाचा राजा सिंह जरी असला तरी लांडग्यांच्या कळपाची दहशत त्याच्यापेक्षा जास्त असते. म्हाताऱ्या झालेल्या लांडग्यांना सगळ्यात पुढं ठेवलं जातं. त्यानंतर तरुण लांडगे, त्यांच्या मागे माद्या, लहान पिल्लं आणि सगळ्यात मागं असतो कळपाचा लीडर, अल्फा मेल लांडगा. सगळ्या लांडग्यांना कळपाच्या लीडरचं ऐकावं लागतं. त्याचा त्यांना फायदाही होतो पण नुकसानही होतं. कळपात प्रजननाचे अधिकार फक्त अल्फा मेल लांडग्यालाच असतात, ज्यामुळं इतर तरुण लांडग्यांना आपला परिवार वाढवण्याची संधीच मिळत नाही. कधी शिकारीच्या वाट्यावरून वाद झाला तर अल्फा मेल वाद घालणाऱ्याला कळपातून बाहेर काढतो. एखादा लांडगा वृद्ध झाला असेल, त्याचा कळपाला काहीच उपयोग नसेल तर त्यालाही कळपातून बाहेर काढलं जातं. शिकारीच्या वाट्यावरून झालेल्या वादात एखादा लांडगा अल्फा मेलला झुंज देण्याचं आव्हान देतो. या झुंजीत जो जिंकतो तो कळपाचा अल्फा मेल बनतो आणि जो हरतो त्याला कळपातून हाकलून दिलं जातं. पण बऱ्याच कळपांमध्ये एक असा लांडगा असतो ज्याला अल्फा मेलच्या नेतृत्वात राहणं आवडत नाही, पण तरीही तो शांत असतो. तो कोणालाही हरवण्याचा प्रयत्न करत नाही आणि एक दिवस स्वतःहूनच कळपातून बाहेर पडतो. याच लांडग्याला लोन वुल्फ असं म्हटलं जातं. लांडग्यांची खरी ताकद त्यांच्या कळपात असते, पण इथं कळप सोबत नसल्यानं लोन वुल्फला प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागतं. एकटं राहून केलेल्या शिकारीमुळं त्याचं कौशल्य आणि चातुर्य प्रचंड वाढतं. एकटं राहत असल्यानं त्याला बाकीच्या मोठ्या प्राण्यांपासून धोका असतो, म्हणून तो कधीच ओरडत नाही. सगळं काम अगदी शांततेत करतो आणि निघून जातो. तसं कळपातून वेगवेगळ्या कारणांनी वेगळं झालेल्या प्रत्येक लांडग्याला लोन वुल्फ म्हणतात. पण स्वतंत्र हल्ले करून वर्षानुवर्ष आपलं अस्तित्व टिकवणाऱ्या लांडग्याचा ऑरा म्हणजेच लोन वुल्फ, असं युरोपियन साहित्यिकांनी म्हटलंय. 1890 पासून पाश्चात्य साहित्यात कुणाच्याही अधिपत्यात न राहता, कुणाच्याही ऑर्डर्सवर काम न करता स्वतंत्र आणि परिणामकारक हल्ला करणाऱ्या लांडग्याला लोन वुल्फ म्हटलं गेलं. त्यानंतर 1914 मध्ये अमेरिकेतले प्रसिद्ध लेखक लुई जोसेफ वान्स यांनी द लोन वुल्फ नावाची कादंबरी लिहिली, ज्यात मायकल येनियार्ड नावाच्या एका अट्टल पण सुसंस्कृत चोराची गोष्ट सांगितली आहे. कादंबरीतल्या मायकलची व्यक्तिरेखा कळपातून वेगळं झालेल्या लोन वुल्फ सारखी दाखवली गेली आहे. ही कादंबरी लोकप्रिय झाली आणि त्यानंतर लोन वुल्फ हा शब्द लोकप्रिय झाला. त्यावरून इन्स्पायर होऊन अमेरिकेत ठिकठिकाणी गुन्हेगारी कृत्य करण्यात आली. 19व्या शतकाच्या शेवटी अमेरिकेमध्ये व्हाईट सुप्रीमिस्ट चळवळ पीकवर होती. या चळवळीचं नेतृत्व करणारे टॉम मेट्झगर आणि ॲलेक्स केर्टिस यांचा काहीतरी मोठं करण्याचा प्लॅन होता. पण संघटित गुन्हेगारीला अमेरिकेचं सरकार लगेच दडपणार हे त्यांना माहीत होतं. हल्ले तर करायचे होते, पण हल्लेखोर पकडले गेले तर थेट चळवळीवर परिणाम होणार होता. यावर इलाज म्हणून त्यांनी द लोन वुल्फ या कादंबरीचा आधार घेतला आणि हल्ल्याची नवीन पद्धत सुरू केली. त्यानंतर व्हाईट सुप्रीमिस्ट चळवळीतले लोक एकमेकांपासून अलिप्त राहू लागले, स्वतंत्र राहून हल्ले करू लागले. जर कोणी पकडलं गेलं तर ते आपली आयडेंटिटी रिव्हील करत नव्हते. हे हल्ले एकट्यात प्लॅन व्हायचे, एकट्यातच एक्झिक्यूट व्हायचे आणि या हल्ल्यात घरगुती वस्तूंपासून बनवलेले बॉम्ब किंवा चाकू वापरले जायचे. म्हणून FBI हे लोक ओळखणं कठीण व्हायचं. नंतर अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांनी हे हल्ले विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनी केल्याचं सांगितलं आणि तेव्हापासूनच लोन वुल्फ अटॅक ही संकल्पना जगासमोर आली. नंतर या आयडियाचा वापर करून इस्लामिक कट्टरतावादी संघटनांकडून प्रेरित होणाऱ्यांनी सुद्धा असेच हल्ले करायला सुरुवात केली. पण ही आयडिया माणसांमध्ये कशी लागू होते
किंवा माणसं कोणत्या पद्धतीनं ही आयडिया राबवून हल्ले करतात, तर लोन वुल्फ अटॅक करणारा हल्लेखोर कोणत्याही संघटनेशी जोडलेला नसतो. त्याला कोणीच आदेश देत नाही. तो इंटरनेट किंवा लिखित साहित्याच्या माध्यमातून एखाद्या विचारसरणीचा समर्थक बनतो. हा व्यक्ती संघटनेशी जोडलेला नसतो, म्हणून सुरक्षा यंत्रणेच्या नजरेतही येत नाही. शिवाय असे व्यक्ती अगदी सावध राहून घरातच शस्त्र तयार करतात आणि त्यानेच हल्ला करतात. म्हणून हल्ला आधीच थांबवण्यासाठी पोलिसांना काहीच करता येत नाही. स्वतःच प्लॅन बनवून एक्झिक्यूट केल्यानं विचारधारेचं काम होतं, पण संघटनेचं नाव थेट येत नाही. ही सगळी पद्धत एकट्यानं हल्ला करणाऱ्या लांडग्यांसारखीच असते. म्हणूनच तिला लोन वुल्फ हे नाव देण्यात आलं. 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून लोन वुल्फ अटॅक प्रचंड वाढले. यातले बरेचसे हल्ले व्हाईट सुप्रिमसी चळवळीनेच केल्याचं समोर आलं होतं. पण नंतरच्या काळात जगभरातल्या इतर विचारसरणी मानणाऱ्या लोकांकडूनही असे हल्ले करणं सुरू झालं. पण एकट्या व्यक्तीनं केलेले काही हल्ले इतके तीव्र होते की ते जगभरात गाजले. जुलै 2011ला नॉर्वेमध्ये अँडर्स ब्रेविक या कट्टरपंथीयानं एकट्यानं केलेला हल्ला. मल्टीकल्चरलिझम आणि मुस्लिम स्थलांतराच्या विरोधात असलेल्या ब्रेविकनं 22 जुलै 2011ला सरकारी इमारतीच्या परिसरात बॉम्बस्फोट घडवून आणले, ज्यात 8 लोकांचा मृत्यू झाला. पण ब्रेविक एवढ्यावरच थांबला नाही. तो पोलिसांचे कपडे घालून उटोया या बेटावर गेला. तिथं लेबर पार्टीचं युवा शिबिर सुरू होतं. ब्रेविकने शिबिरातल्या तरुणांवर अंधाधुंद गोळीबार केला, ज्यात 69 तरुणांचा मृत्यू झाला. एकाच वेळी तब्बल 77 लोकांचा जीव घेणारा हा हल्ला ब्रेविकने पूर्णपणे स्वतःच प्लॅन करून एक्झिक्यूट केला होता. 14 जुलै 2016ला फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनानिमित्त 30,000 लोकांची रॅली सुरू होती. इसिसच्या कट्टरवादी विचारांनी प्रेरित झालेल्या मोहम्मद लाओएज बोहेलेल या व्यक्तीनं फुल स्पीडमध्ये आणलेला ट्रक त्या रॅलीवर चढवला. यात 15 मुलांसहित तब्बल 86 फ्रेंच लोकांचा मृत्यू झाला. नंतर इसिसने या हल्ल्याची जबाबदारी घेतली, पण पोलिसांना बोहेलेलचे इसिस सोबत काहीच संबंध आढळून आले नाहीत. त्याने स्वतः इंटरनेटवर वाचलेल्या कट्टरवादी माहितीवरून प्रेरणा घेऊन एकट्यानंच हल्ला केल्याचं समोर आलं. 1993 मध्ये अमेरिका सरकारनं ब्रँच डेव्हिडियन्स या धार्मिक पंथावर कारवाई केली होती. त्याचा बदला घ्यायचा म्हणून 1995 मध्ये अमेरिकेच्या ओक्लाहोमा शहरात टिमोथी मॅकवी या व्यक्तीनं एका मोठ्या ट्रकमध्ये फर्टिलायझरपासून स्फोट घडवून आणला होता. या हल्ल्यात तब्बल 168 लोकांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला मॅकवीनं एकट्यानंच केला होता. भारतात लोन वुल्फ अटॅकची चर्चा आता होत असली तरी भारतातही बरेच लोन वुल्फ अटॅक याआधी झालेत. 28 जून 2022 मध्ये नुपूर शर्मा यांच्या वादानंतर इस्लामिक कट्टरतावादी विचारांनी प्रेरित झालेल्या मोहम्मद रियाज अत्तारी आणि मोहम्मद गौस यांनी उदयपूरच्या कन्हैयालाल या टेलरची कात्रीनं गळा कापून हत्या केली होती. 3 एप्रिल 2022 मध्ये गोरखनाथ मंदिराच्या गेटवर उभ्या असलेल्या सुरक्षा जवानांवर अहमद मुर्तजा अब्बासीनं हल्ला केला होता. तर एवढ्यातलं उदाहरण म्हणजे मुंबईच्या मीरा रोड परिसरात जुबेर अन्सारी या इसिसच्या विचारांनी प्रभावित झालेल्या तरुणानं 2 सुरक्षा रक्षकांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केलं. त्याच्या घरच्या झडतीत पोलिसांना लोन वुल्फ अटॅकबद्दल लिखाण सापडलं होतं. एका अभ्यासानुसार अशा हल्ल्यांमध्ये जगभरात जवळपास 550 जणांचा मृत्यू झालाय. या लोन वुल्फ अटॅकर्सबद्दल डॉक्टरांनी केलेल्या अभ्यासानुसार एकट्यानं हल्ले करणाऱ्या जवळपास सगळ्याच हल्लेखोरांना मानसिक आजार जडलेले असतात. हे लोक सहजच कट्टरपंथी विचारांच्या आहारी जातात आणि असे हल्ले करतात असं सांगितलं जातं. पण सुरुवातीला फक्त पाश्चात्य देशांमध्ये फेमस झालेली ही लोन वुल्फ अटॅकची संकल्पना आता भारतात ॲक्टिव्ह झाली आहे. मीरा रोडमध्ये घडलेली घटना हे त्याचंच एक ताजं उदाहरण आहे. या लोन वुल्फच्या कन्सेप्टबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.